सनातन धर्माची तहान सगळ्यांना लागली आहे। सगळे भारतावर नजर गढवून आहेत। केव्हा हे लोक आपले जीवन सनातन धर्माच्या आधारावर देश काल परिस्थिती पाहून काल सुसंगत रीतीने उभे करतात आणि त्यांच्या रस्त्याने आम्ही अनुकरण करतो। भारताकडून अपेक्षा आहेत आपण स्वतंत्र आहोत, आपण आपले भविष्य घडवू शकतो। पण आपला स्व हा आपल्याला स्पष्ट झाला पाहिजे। त्या स्वच्या आधारावर प्रामाणिकपणे व निस्वार्थ बुद्धीने तन मन धन पूर्वक वाटेल ती किंमत देऊन देशाचे आणि देशबांधवांचे हित साधित तो देश आम्ही आमच्या स्वच्या आधारावर उभा करू। तो देश मोठा झाला तो जगावर उपकार करणारा देशच असेल, जगावर अधिपत्य गाजवणारा नाही। तो महाशक्ती असेल, सगळ्यांना बरोबर घेऊन चालेल। तो जगाला जीवन शिकवणारा विश्वगुरु देश असेल। त्याकरता विचार पाहिजे, त्याकरता आचरण पाहिजे। विचाराचा आणि आचरणाचा आदर्श लोकमान्य टिळकांनी आपल्यासमोर ठेवला, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी केलं। लोकमान्य टिळक स्मारक मंदिर शताब्दी सोहळ्यानिमित्त सांगली येथील चिंतामण महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजित व्याख्यानात डॉक्टर भागवत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ, संस्थेच्या अध्यक्षा मनीषा काळे, प्रकाश बिर्जे, माणिक जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते। जगदीश धुळबुळू, 7 स्टार न्यूज, सांगली।